ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी भाग 7. कोण असेल ग आणि कुठे आहेत? आता सुनैनाही आर्याच्या कानात कुजबुजली. तसं आर्यानेही मला तरी काय माहित मला लूप दिला आणि दोन्ही खांदे उडवले. मला तर एकदाही ते दिसले नाही. पण सुनैनावर काही तिचा फरक पडला नाही तिच्या अशा पाहण्याचा. कारण ती तिच्याकडे न पाहता उत्सुकतेनं किमया आणि तिच्या पप्पांकडे पाहत होती की तो क्लायंट तिथे तर बसला नाही. सो तोच. आता आपला टाय नीट करत आणि किंचित हसत अजय पुढे येऊन उभा राहिला आणि परत आपले हात नेहमीप्रमाणे पॅन्टच्या खिशात टाकले. एक नजर सर्वांना पाहिले. शेवटी नजर आपल्या सुनैना व आर्यावर शेवटी खिळली गेली. तसं आता एक वेगळं चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते, ज्यात फक्त सध्या तरी अहंकार दिसत होता. मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही आणि आपले क्लायंट कोण आहे हे आता सांगतो. आता तो सुनैनाला पाहत होता. मिश्किल हसूही होते चेहऱ्यावर. तर आपले क्लायंट. परत त्याने एक पॉज घेतला आणि याचा मागे त्याच्या बसलेल्या मिस्टर सरपोतदार आणि किमयाकडे पाहून हसतो. इकडे आता फक्त आर्याचीच नाही तर सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढली होती. उत्सुकताही चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती. ओके ओके, तुमची उत्सुकता तर जास्त ताणत नाही मी, असं बोलून आता तो परत बोलायला लागला. तर आपल्याला या प्रोजेक्टसाठी पार्टनरशिपमध्ये 2 मोठे क्लायंट मिळाले आहेत. त्यातील एक जण आज आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून ते खुद्द मिस्टर सरपोतदार आहेत. त्याने आनंदाने डिक्लेअर केलं. तसं या दोघी आर्या आणि सुनैना सोडून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. थोडी कुजबुजही त्यांच्यात झाली. मिस सुनैना. तसं किमया आता उठून त्या दोघींकडे पाहत बोलली. काय झालं? तुम्हाला आनंद नाही का झाला? ती बोलत तर सुनैनाला होती, पण तिचं लक्ष मात्र पूर्णपणे आर्याकडे होतं. एक कुटील हसू होतं. असं काही नाही मॅडम. सुनैना काही बोलायच्या आधीच आता आर्या उठून तिला बोलायला लागली. कारण तिलाही कळाले होते की किमया कोणाकडे नक्की पाहत होती. बोलताना शिवाय आता आर्या अदबीने तर बोलत होतीच, पण मॅडम ही तिने जाणून बुजून म्हटले होते. पण एक कटाक्ष आता आपल्या अजय सरांवर टाकायला विसरली नाही, जो आपल्या ओठातच हसू दाबून होता इतका वेळ. पण तिने पाहताच परत निर्विकार चेहराही बिचाऱ्याने लगेच केलाही होता, जे तिनेही नोटीस केले होतेच. हो का? पण मी तर मिस आर्या तुम्हाला काहीच बोलले नाही. तुम्ही मिस सुनैना आहात का? आणि या दोघांना नोटीस करणारी किमया मनातून आणखीन चिडली आणि तिने रागातच तिला बारीक डोळे करत म्हटले, सॉरी मॅम. पण आता आर्यानेच माघार घेत मान खाली घालून म्हटले, यावर अजयच काय, पण आता तिथे उपस्थित असलेला अख्खा स्टाफ अचंबित झाला. कालपासून की कुणाला जमले नव्हते ते काम करत होती. मिस किमयाचं आणि तिचे टेशन सर्वच पाहत होते आणि कुठेतरी खुशही होते की चला या किमयाला टक्कर देणारं कुणीतरी ऑफिसमध्ये आले तरी. पण आता तिला असं पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. शेवटी म्हणतात ना, पॉवर असेल तर जगही जिंकता येतं, तसा प्रकार आता दिसत होता. ओके ओके ऑल राईट. आणि फायनली ती आपल्या पुढे नमली याचा मिस किमयालाही आनंद. आ गर्व झाला आपल्या हसण्याचा आणि तिनेही सौम्य भाषेत पण ते कुटील हास्याने म्हटलं, बरं, आता जास्त वेळ आपल्याला दडवता आपलं प्रेझेंटेशन सुरू करायचं का? थोड्या रागातच आता अजय पुढे बोलला. पण त्याला कसला राग आला होता हे कुणालाच कळले नाही आणि कुणी ते जाणून घ्यायची तसदी घेतली नाही. कारण सध्या तोच तर त्यांचा बॉस होता, जो सहसा रागात असायचा. त्याचे मूड स्विंग सर्वांनीच आधीपासून पाहिले होते, त्यामुळे त्यांना आता काही वाटले नाही.
मिस्टर सरपोतदार, तुमची हरकत नसेल तर? त्याने पण लगेच हसून मिस्टर सरपोतदारांना म्हटलं. म्हटलं ना मी, हा असाच होता अजय. मूड स्विंग. क्षणाक्षणाला त्याचे होत असे. एक वेळ मुलींचे मूड स्विंग बरे, पण याचे नको, असा मेल स्टाफला वाटायचं. येस येस मिस्टर अजय, कॅरी ऑन. तसं आता इतका वेळ मागे बसून फक्त चाललेला हा तमाशा पाहून आता उठून हसत मिस्टर सरपोतदार बोलले. ओके मिस आर्या, आता परत तो आपल्या बॉसी मूडमध्ये येत त्याने आर्या आणि सुनैनाकडे पाहत म्हटलं. तसे लगेच आर्या आणि सुनैनाने मान हो मध्ये केली आणि आपल्या तयारीला लागल्या. सुनैना, आजचं प्रेझेंटेशन तू दे, मी बॅकस्टेज सांभाळते. पण पण अचानक आर्याने मागे सरकली आणि सुनैनाला बोलली. मी? अगं वेडी आहेस का? मी कसं देऊ? पण तिच्या या निर्णयामुळे मात्र सुनैना चांगलीच गोंधळून गेली आणि ती हळूच तिच्या कानात कुजबुजली. मिस आर्या. पण त्यांचं असं कुजबुज पाहून मिस्टर सरपोतदार यांनीच अजयकडे पाहिलं. किमयाने डोळे फिरवले की व्हॉट इज दिस म्हणून. तसं आता अजय तिच्यावर रागात बोलला. एक मिनिट हा सर, असा दिलासा सरपोतदारांना देऊनच. येस सर, वी आर रेडी. तसं त्याच्या आवाजाने तिने बिचकतच म्हटलं आणि लगेच सुनैनाकडे डोळे मोठे केले की जा आणि दे म्हणून. पण तरी सुनैना अजूनही नाहीच म्हणून तिला खुणावत होती. एक मिनिट हा सर, असं बोलून त्या तिघांचं काही एक न ऐकता आर्याने सुनैनाला बाजूला नेलं, ज्यामुळे आता अजय कमालीचा चिडला होता आणि त्याने खांदे उडवले. आपले उडून काय हे, काय आहे हे, असं किमयाकडे रागाने पाहत ऍक्शन केली. पण तिची नजर अशी होती की मला काय सांगतोय. सुनैना, काय झालं? का तू देऊ शकत नाहीस? बाजूला येतात जर आपल्या शब्दांवर जरब आणतच आता आर्या तिला बोलते. अरे, तू मला काय विचारत आहेस? आपले आधीच ठरले होते ना की प्रेझेंटेशन तू देणार म्हणून. तुला यातील नॉलेज आहे. तीही आता तिच्यावर उचकली होती. अगं हो, पण तुला यातले तर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. यातले बरेच स्लाइड्स तू मला बनवून दिले आहेस ना वेडे. मग काय हरकत आहे तुला? तसं पाहिलं तर सुनैना बरोबर बोलत होती. पण तरीही आर्याने आपला हेका सोडला नाही. नाही ग, मला नाही जमणार. सुनैना भीत-भीतच बोलली. पण आता नजर तिची किमया व सरपोतदार सर यांच्याकडे होती. ओ, आत्ता मला कळलं की काय प्रॉब्लेम आहे, जे आर्यानेही नोटीस केलं. तुला किमयाचा प्रॉब्लेम आहे ना? सुनैनाने आता तिच्याकडे भुवया जुळून पाहताच आता आर्या थोडीशी स्माईल करत बोलते. अगं, सुनैना काही बोलणार तोच आर्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच दुसऱ्या हाताने थोपटला. हे बघ सू, आर्याने म्हटले तसं हिने परत भुवया उंचवल्या. अगं इतकं लांब लचक तुझं नाव आहे ना, म्हणून मी आजपासून तुला आता ह्याच टोपण नावाने हाक मारेल. चालेल ना? ही आता थोडी कूल होत म्हणाली. तसं सुनैनाने होकारार्थी डोळे मिचकवले. हं, तर सू, हे बघ, आयुष्यात कधी ना कधी एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी लागतेच ना. मग असं समज ना की हीच ती वेळ आहे तुझ्यासाठी. आर्या तिला खूप छान प्रकारे समजावून सांगत असते. मिस सुनैना, पण इकडे मात्र आपल्या अजयचा पारा हाय झाला होता. त्याचंही बरोबर होतं. त्या दोघींमुळे सगळंच खोळंबले जे होते. मिस्टर सरपोतदार मेन म्हणजे. कंपनीच्या इम्प्रेशनचाही सवाल होताच की. क्रमशः काय वाटते तुम्हाला? मिस सू देईल का साथ आर्याची? सरपोतदार सर समजून घेतील का यांना? आणि आता अजयची काय रिॲक्शन असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. नेक्स्ट पार्ट लवकरच. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.